नमस्कार, मी साहिल जोशी. मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून या जी आर बद्दल खूप चर्चा सुरू आहे आणि हा जो जी आर आहे तो मराठा आरक्षणाच्या बाबतीतला आहे. मराठा समाजाला, मराठवाड्यातल्या मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून कुणबी मराठा, मराठा कुणबी किंवा कुणबी असं आरक्षण देण्याच्या संदर्भातला हा जी आर निघाला आणि त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं. मुंबईमध्ये आझाद मैदानवरती मराठवाड्यातनं आलेल्या मराठा समाजातील लोकांचं जे आंदोलन सुरू होतं ते आंदोलन सुद्धा त्यानंतर थांबलं. पण एक नवीन वाद त्या आंदोलनाच्या नंतर सुरू झालेला आहे की या जी आरचा नक्की अर्थ काय निघू शकतो आणि याच्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणाला काही नवीन वळण मिळू शकतं का. कारण ताबडतोबच महाराष्ट्र सरकारमधलेच मंत्री छगन भुजबळ यांनी या जी आरला आक्षेप घेतला आणि त्यांची तयारी आहे की सोमवार मंगळवारपर्यंत ते कदाचित कोर्टात सुद्धा जाऊ शकतील. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की आज चावडीवरती आपण थेट छगन भुजबळ यांनाच आमंत्रित केलं पाहिजे. तसंही ते गणपती दर्शनाच्या निमित्ताने मुंबईत फिरतच होते. तर आम्हाला असं वाटलं की आज तुम्ही आमच्याकडे यावं आणि याबद्दल आपण चर्चा करावी. पण मला सुरुवात भुजबळ साहेब इकडनं करायची, कारण तुमचा विरोध काही नवीन नाही आहे. आधी सुद्धा जेव्हा आंदोलन झालं होतं, आधी सुद्धा जेव्हा अधिसूचना निघाली होती त्यावेळेस सुद्धा तुम्ही त्याबद्दल विरोध केलेला होता. पण यावेळेस असं सांगितलं जात आहे की तुम्हाला या बाबतीतली पूर्ण कल्पना दिलेली होती. तुम्हाला आधी सांगितलेलं होतं मुख्यमंत्र्यांनी आणि तुम्ही आता विरोध करताय. कारण कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक इंटरव्ह्यू दिला इंडियन एक्सप्रेसला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की भुजबळांना तर पूर्ण कल्पना देण्यात आलेली होती मुख्यमंत्र्यांकडनं, तरी मग तुम्ही विरोध का करताय? असं आहे की हे खरं आहे. मुख्यमंत्र्यांनी मला फोन करून सकाळी सांगितलं की 11, 11:30 वाजता येऊन जा. मी, समीर भाऊ, पंकज भाऊ, आम्हाला कल्पना होती कुठला विषय असणार. त्यामुळे आम्ही ते हैदराबाद गॅझेट अमका सगळं घेऊन गेलो. तिथे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री होते. त्यांनी सांगितलं की सरसकट हा शब्द काढून टाकलं. बरोबर म्हटलं ठीक आहे. आणखीन हैदराबाद गॅझेट जे आहेत आपण लागू करतो. मी आमच्या पिशवीतून ते हैदराबाद गॅझेट काढलं. तुम्ही घेऊन गेला होता? हो. काय चाललं तर मला माहिती आहे काय होणार आहे ते. मी सांगितलं हे 1921, 1931 सगळं त्यांना उलगडून दाखवलं. त्यात म्हटलं कुणबी एवढे, मराठा एवढे. याचा अर्थ काय? कुणबी वेगळे आहेत आणि मराठा वेगळे आहेत. ते पर्सेंटेजवर पण किती आहेत ते पण त्याचा पण त्यांनी हिशोब केला. मी पण त्यांचा हिशोब, म्हणजे हे सगळं त्यांना माहिती झालं होतं की कुणबी पर्सेंटेज त्या मराठा पर्सेंटेजपेक्षा खूप कमी आहे आणि ऑल टुगेदर जे टोटल जे आहे पॉप्युलेशन त्या समक्ष हा फरक कमी आहे. तो भाग नाही किती कमी आहे जास्त आहे. पण कुणबी आणि मराठा वेगळं आहे. मी सांगितलं काहीच हरकत नाही बाबा, कुणबी ते होते आणि ते कुणबी त्यांना सर्टिफिकेट द्यायचं तर माझं काय म्हणणं आहे, तर ह्याप्रमाणे द्या तुम्ही, बस, दॅट्स ऑल. याच्यानंतर काहीही दुसरी चर्चा नाही. हे जे काही जी आर निघाले त्या जी आरमध्ये काय काय तुम्ही देता आहात, कशाप्रमाणे त्याची वाक्यरचना आहे, हे काही नाही. खरं म्हणजे अशा प्रकारच्या महत्त्वाच्या जर गोष्टी असतील तर सूचना हरकती मागवल्या जातात 10-15 दिवस. काही लोक जे आहेत सांगतात की का सगळे सोयरीच्या वेळेला तुम्ही मागवले होते ना, तो तर निव्वळ ड्राफ्ट होता त्यावर तुम्ही मागितल्या होत्या आणि इथे तर डायरेक्ट तुम्ही जी आर काढताय. मग त्याला सांगायला नको. दुसरं असं की मंत्रिमंडळासमोर यायला पाहिजे ना. तुमची समिती आहे, ती समिती कशासाठी आहे? जे मंत्रिमंडळाने अगोदरच पास केलेलं आहे, विद्यार्थ्यांना एवढे पैसे द्यायचे आहेत, इथे एवढी ॲडमिशन करायचं, अमुक करायचं आहे, परदेशात पाठवायचं आहे, काय अर्थसहाय्य अमुक, याच्यामध्ये कुठे त्यांना कमी पडतं आहे, कुठे अडचण आहे, ते दूर करण्यासाठी त्या समिती आहेत. हे एकदम एखाद्याची जात बदलून दुसऱ्या जातीत टाकण्यासाठी समिती नाही. त्यांनी अचानक तो निर्णय घेतला, ऐकून घ्या, आणि त्यांनी एक जी आर तिकडे नेला. तुम्ही तुमचे पहा, तुम्ही सगळं तुम्ही दाखवलं सगळं. अगोदर एक जी आर त्यांना दिला सही केलेला. त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे? पात्र मराठ्यांना, शब्द वाचू का? त्याच्या असं म्हटलंय, विचारात घेऊन मराठा समाजाच्या
पात्र व्यक्तींना कुणबी वगैरे वगैरे देण्यात यावं. हा पहिला GR त्याने सांगितलं असं आहे की पात्र हा शब्द काढून टाका. आणि तुम्हाला कल्पना आहे, मग तासभर तिथेच बसले ते, ताबडतोब घेऊन जा. एका तासात ताबडतोब दुसरा GR की ज्याच्यामध्ये काय आहे, पात्र हा शब्द काढून टाकला. मग त्याचा अर्थ काय झाला, मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी वगैरे वगैरे वगैरे. मग हा जो माझ्याकडे GR आहे त्याच्यामध्ये सुद्धा असं लिहिलेलं आहे की मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा, त्याच्यानंतर दुसरा आला. हा बदललाय, मग पात्र हा शब्द काढून टाकलाय. 1 तासाने बदलला तो, 1 तासाने तो बदललेला आहे. दुसरं म्हणजे असं आहे की हे जे आहेत, मी मगाशी सांगितलं तुम्हाला, हे जे गॅझेट्स आहेत सगळे, हे सगळे काय आता हे बघा, निजाम गव्हर्नमेंट वगैरे वगैरे, हे औरंगाबादचं गॅझेट, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर पाहाल तर एक कुणबी आहेत, कुणबी हे एवढे एवढे आहेत. त्याच्यानंतर पुढे आहेत हे मराठा, हे वेगळे आहेत. बघू दे मला जरा. हे बघा, हे कुणबी आहेत, त्याच्या पुढे मराठा आहेत. आणि दुसरं पण पाहून घ्या तुम्ही. याच्यामध्ये कापू कुणबी ठीक आहे, 33,760. हा कापू ही जात आंध्र प्रदेशमध्ये आहे, बरं, बरोबर. आणि मराठा समाज 2,29,408 असे दोन वेगवेगळे वर्गीकरण करण्यात टोटल किती आहे ते वरती असं लिहिलं नाही, आलं. याच्या खालती लिहिलेलं आहे इकडे. टोटल लिहिलं मी पण याच्यावर आहे का, पहिल्या पानावर नाही आहे? पहिल्या पानावर नाही, पहिल्या पानावरच पाहा. नाही on the- हा टोटल आहे 89,75,680. त्यासमोर कुणबी किती आहेत, कापू किती आहे? 33,000. 33,000. राईट. हे आता जे आहे हे सगळं हैदराबाद स्टेटचं आहे. हो हे 2 जिल्ह्याचं आहे. हो हे हैदराबाद स्टेट आहे. हा. या हैदराबाद स्टेटमध्ये काय आहे बघा, काय हे बघा, इथे एक कुणबी आहे. हा. हे किती किती आता 34,000 34,324 बरोबर कुणबी. होय? हा. आहे ना. हो. हे किती आहे, काय आहे, मराठा किती आहेत? मराठा आहेत 14,07,200 हे टोटल हैदराबाद संस्थानामध्ये. टोटल किती आहेत? 1,24,71,000. कुणबी 34,000. मराठा 14,07,000. हे पर्सेंटेज. हे मी त्यांना दाखवलं. म्हटलं बा हे गॅझेट आहे, या गॅझेट प्रमाणे तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट द्यायची तर द्या ना, मी नाही म्हणत नाही, मला कोणावर अन्याय नाही करायचा, द्या तुम्ही. पण मग हा GR त्या निमित्तानं त्याच आणि बाबतीत ह्या असेल ना? गॅझेटच्या नावाखाली त्यांनी जे आहे पुढे काय केलं की गॅझेट तर देऊन झालं, ही एकूण जी कार्यपद्धती आहे ना ही अशी आहे. हैदराबाद गॅझेट नोंद आहे का? आहे, त्यांना देण्यात यावे. येस. नोंद नाही, मग इकडे आले. म्हणजे नाही त्यांची नोंद, कशा रीतीने त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. म्हणजे जे उरलेले 14 लाख जी संख्या आपल्याला त्याच्यामध्ये दिसत होती त्यांना कशा पद्धतीने देता येईल याचं हा GR आहे असं तुमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये. बघा असंच आहे ते, हे पण ठेवा. हा लवकर त्याच्यामुळे लक्षात येतं. आणि हे सगळं हा GR जो आहे, हा GR मी जरा तुम्ही जो हा ग्राफ बनवलाय तो जरा आपण लोकांकडे सांगूया. आणि मला त्याच्याबद्दल म्हणजे तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे तो प्रश्न पण त्याच्यामध्ये विचारता येईल. त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलं की ज्यांची नोंद नाही हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी म्हणून, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रतिज्ञापत्र 13/10/1967 पूर्वी गावात वास्तव्य असल्याचं प्रतिज्ञापत्र आवश्यक. पुढे गावातील कुणबी नातेवाईकांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे का, अट आहे ना त्याच्यामध्ये की गावातल्या नातेवाईकांकडे पण कुणबी प्रमाणपत्र गावामध्ये सरसकट नाही देत आहेत ना त्याच्यामध्ये, सरसकट देत नाहीयेत त्याच्यामध्ये. सरकारचं तेच म्हणणं आहे. बोला तुम्ही. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की सपोज जर प्रमाणपत्र नसेल, जर प्रमाणपत्र असेल तर प्रतिज्ञापत्र, वंशावळ समिती, चौकशी, सक्षम अधिकारी, अंतिम निर्णय, त्याच्यामध्ये 3 टप्पे आहेत. आणि जर कुणबी प्रमाणपत्र नसेल तर प्रक्रिया अपूर्ण. म्हणजे 67 पूर्वी एक तर तुमच्याकडे प्रतिज्ञापत्र, वास्तव्याचं प्रतिज्ञापत्र जर कोणी दिलं त्याच्यानंतरही त्या नातेवाईकांकडे कुणबी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. आणि जर ते कुणबी प्रमाणपत्र नसेल तर त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार नाही. हे त्याच्यामध्ये अर्थ निघतो. त्याच्यामध्ये कुणीही उद्या नुसतं प्रतिज्ञापत्र दिलं
की मी याचा मामाचा काकाचा मामा आहे आणि मी कुणबी आहे, झालं. नाही, पण पुढे प्रमाणपत्र पण हवं आहे ना त्यांच्याकडे. कसलं प्रमाणपत्र लिहिलंय ना हो, पण त्याच्यामध्ये. हो, त्याच्याकडे ज्याच्याकडे असेल हां. तो कुठलाही एका नागपूरचा येईल, मुंबईचा येईल, हा माझ्या काकाचा मामा आहे. गावातील कुळातील नातेवाईकांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे का ह्याची चौकशी करावी असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. अरे काय चौकशी तुम्ही करणार गावामध्ये, आणि ते करणार चौकशी करणारे कोण आहेत ते? सक्षम अधिकारी. अरे सक्षम नाही, त्याच्या अगोदर खाली काय आहे? कोण पाठवते वरती? समिती, कोण गाव आहे ती पातळी समिती? वंशावळ समिती. कोण? अहो त्याच्यात कोण आहे ते? ग्राम महसूल अधिकारी म्हणजे ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी. हे गावातले. आता काय ते कोणी सांगितलं हे लिहून दे. आता तुम्हाला माहिती आहे की काय, पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की अशा रीतीची खोटी सर्टिफिकेट घेतली जातात, हे आपल्या देशामध्ये नवीन नाही काय. आणि आम्ही भारत सरकार आणि राज्य सरकारला कळवलेलं आहे की अशा प्रकारचे जे काही दबावाखाली आलेली सर्टिफिकेट्स आहेत त्याचा पुनर्विचार करून ते काढून टाक. मी तुम्हाला आमचा वेळ दिला तर मी तुम्हाला ते आणून दाखवतो. प्रश्न असा आहे की यांच्यावर तुम्ही सोड. मी मध्ये फक्त क्लॅरिफिकेशन. हैदराबाद आहे ना, हैदराबादचं संपलं ना, पुढे जायची गरज काय मग तुम्हाला? हैदराबाद संपलं, मग परत जायचं पुढं. हैदराबाद गॅझेटवर तुम्ही काढलत ना, हैदराबाद गॅझेटमध्ये ह्या नोंदी आहेत, त्या करा. तुम्ही त्याच्या नोंदी नाहीत तर मी असं तयार करायचं आणि द्यायचं. हे बाकीच्यांना देणार काय तुम्ही? एस टीला इतरांना देता तुम्ही? त्यांना सांगता 50 वर्षाचे सर्टिफिकेट आणा, 60 वर्षाचे सर्टिफिकेट आणा, काय काय असतं, वर्ष लागतं. आणि हे एका झटक्यामध्ये तुम्ही. भुजबळ साहेब, तुमचा पात्र हा शब्द का काढला मला सांगा, तुम्ही उत्तर द्या. मी आपण त्याच्यावरती येऊया, पण म्हणजे अपात्र चालेल. मला तुमचा आक्षेप आधी एकदा आपण जरा क्लिअर मांडूया. तुमचा आक्षेप 3 गोष्टींचा आहे, मला तुमच्या बोलण्यात आढळलं. एक, तुम्हाला असं वाटतंय की या GR माध्यमातून जात बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. नंबर 1 हा पहिला तुमचा आक्षेप आहे. पॅन्डोरा बॉक्स ओपन केला. नंबर 2 जात बदलण्याचा प्रयत्न केला जातोय जी बदलता येत नाही. जात बदलता येत नाही, धर्म बदलता येऊ शकतो. तर जात बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. नंबर 1. नंबर 2, ती जात बदलून घेण्यासाठी म्हणून खोटी प्रमाणपत्र दिली जातील असं तुम्हाला वाटतं? 100% असा तुमचा इन्फ्लुएन्स आहे. देतं 100%. पण सरकार तुमचं आहे, तुम्ही ते खोटी प्रमाणपत्र देणं थांबू शकता ना. असं आहे की सरकार म्हणजे मी एकटा नाही ना का, आणि सरकारमध्ये अनेक मंत्री आहेत. म्हणजे सगळं संपल्यानंतर सुद्धा जरांगीच्या घरी जाणारे, तिकडे हॉस्पिटलमध्ये औरंगाबादमध्ये जाणारे मंत्री आहेत ना, मी एकटा सोडत आहे का. आणि त्याच्यानंतर या मंत्र्यांच्या खाली सुद्धा फार मोठी अधिकाऱ्यांची फौज आहे ना, ती कुठे कुठे जाणार. म्हणजे एक खोटं सर्टिफिकेट जर कोणी घेतलं असेल तर प्रत्येकासाठी हायकोर्टामध्ये जा, सुप्रीम कोर्टामध्ये जा, किती लोकांसाठी आम्ही जाणार. आणि तुम्ही इतर ठिकाणी जर एवढं कडक केलं तर इथं एवढं लूज का केलं आहे, कशासाठी? हे तुमचं जिथे हैदराबादच्या नोंदी संपल्या तिथे तुमचं काम संपलं, पुढे जायची काही गरजच नाही तुम्हाला. आणि हे तुम्ही मुद्दाम कृत्रिमरित्या तयार करायचं काम चाललंय. तुम्ही मगाशी मला प्रश्न विचारलात की पात्र शब्द का काढला. खरं याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. म्हणजे मी तर सरकारमध्ये नाहीये, त्यामुळे मी याचं उत्तर नाही देऊ शकत. पण पात्र शब्द का काढला असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला काय वाटतं का काढला असेल हा शब्द? म्हणजे अपात्र लोकांना द्या, पात्रच्या विरुद्ध अपात्र, किती सोपं आहे. 4थीच्या मुलाचा प्रश्न आहे, उत्तर आहे ते. पण तरी सुद्धा हे 2 GR आम्हालाही माहित नव्हते. आणि तुम्हाला कुठल्या GRची कल्पना देण्यात आली होती की ज्याच्यामध्ये पात्र एकही GRची नाही, एकाही GRची नाही, एकही GRची नाही. मला फक्त सकाळी बोलवलं, त्यावेळेला मी सांगितलं त्याप्रमाणे हे मी सगळं त्यांना दाखवलं. हे GR आमच्या लक्षात आले नाही, आम्हाला कोणाला दाखवलं नाही. आणि हे GR काढण्याचे, अशा प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिकार त्या समितीला आहेत की नाही हे मला माहीत नाही. आता मला उदाहरणार्थ मी सांगतो. आता या समितीने हा निर्णय घेतला. आता उद्या तुम्हाला माहिती आहे की ओबीसी कमिटी निर्माण झाली. बावनकुळे अध्यक्ष तुम्ही पण आहात. हा, मी आहे, बरोबर ना. आता ते जसे तसे आम्ही पण आहोत. आता आम्ही असा एक GR काढला की हे ओबीसी सोडून जे कुणबी मराठी कुणबी आणि हैदराबाद गॅडीत यांना बाहेर काढण्यात यावे, चालेल का? ते काढू शकतात. आमचा एक GR येईल, आम्ही पण जाणार नाही मंत्रिमंडळाकडे. हरकती काही नको, चालेल का? काढूया.
पण जी आर काढण्यासाठी जे डिपार्टमेंट लागतं सामाजिक न्याय ते तर तुमच्याकडे नाहीये ना. अरे आहे ना, आमचं इतर मागासवर्गीय डिपार्टमेंट आहे. अच्छा, त्यामध्ये बरं, त्याच्याकडे तरी तुम्ही कुठे गेलात? तुम्ही फक्त समितीने केलेलं काम आहे. कमिटी जी आहे मराठा कमिटी, तशी ओबीसी कमिटी. तुम्ही जर असं केलं तर उद्या ते ओबीसी कमिटी तसं करेल की ठीक आहे, जे असे घुसलेले आहेत बॅकडोर एंट्री ते ताबडतोब शोधून काढण्यात यावे बाजूला. तुम्ही त्या दिवशी कॅबिनेटला गेला नाही, तुम्ही प्री कॅबिनेट, तुमची जी एनसीपीची प्री कॅबिनेट मीटिंग होती त्या कॅबिनेटमध्ये गेला. तिथे काय झालं? तुम्ही तिकडे तुमच्या पक्षासमोर ही भूमिका मांडली, कारण तुमच्या पक्षामध्ये सुद्धा ओबीसी मंत्री आहेत, तटकरे आहेत, म्हणजे आदिती तटकरे आहेत, आता दत्ता मामा भरणे मंत्री आहेत त्याच्यामध्ये, त्यांच्यासमोर ही भूमिका तुम्ही मांडली का? असं आहे की मी गेलो, त्याच्यानंतर अजितदादांनी जे आहे विचारलं की काल निर्णय झाला त्यावेळेला कोण कोण होते त्या कमिटीतले लोक, की त्यांची चर्चा झाली होती की असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं. खरं सांगा, मला काही विचारलं नाही. आता मला विचारलं नाही तर मी काही सांगितलं नाही. आणि मला त्याच्यानंतर ताबडतोब हे सगळं घेऊन वकिलांकडे वगैरे जायचं, अजूनही धावपळ करतो मी की भाई शब्दांचा अर्थ काय. आणि जर हायकोर्टाने सांगितलेलं आहे कुणबी आणि मराठा हे दोन वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्या एकत्र आहेत असं मानणं हा सामाजिक मूर्खपणा आहे, असं हायकोर्टाने म्हटलं. मी नाही म्हटलं, हायकोर्टाने म्हटलं. आणि ते वेगवेगळे आहेत. आणि त्याला परत चॅलेंज झालं कुठे? सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर आणखी पुढे पुढे सांगितलेलं आहे की हे शक्य नाही. त्यांनी उलट विचारलं की मराठा समाजाचे आतापर्यंत एवढे सगळे मुख्यमंत्री झाले पण कुणीही हा निर्णय घेतला नाही, कारण तो त्यांचा शहाणपणा होता की हा समाज सामाजिक-दृष्ट्या मागास नाही, म्हणून त्यांनी ते केलं नाही. अशी शाबासकी त्यांना दिलेली आहे त्या मराठा मुख्यमंत्र्यांना ज्यांनी हे केलं नाही त्यांना. आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं की हे देता येणं शक्य नाही. पण तुम्ही कॅबिनेटला जायला पाहिजे होतं असं नाही वाटत तुम्हाला? तुम्ही कॅबिनेटमध्ये जाऊन काय जाब करणार? विचारायला हवा होता, काय हे का करणार? नाही तुम्ही आम्हाला दाखवलं, का हा मुद्दा उपस्थित नाही केले, हा जी आर चेंज कसा झाला, हे सगळे जे मुद्दे तुम्ही उपस्थित करताय ते कॅबिनेटमध्ये पण उपस्थित करता आले असते मुद्दे. तिकडे चीफ सेक्रेटरी असतात, बाकी लोक असतात, अनेक जण असतात तिकडे. कॅबिनेटमध्ये काय होतं, कसं चालतं हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, ते गोपनीय आहे. पण तरी लोकांना असं वाटतं की कॅबिनेट इज अ राईट फोरम टू आस्क क्वेश्चन अबाउट दिस. तुम्ही मंत्री आहात, तुम्ही तिथे जाऊनही प्रश्न विचारू शकता. याचे दोन अर्थ निघतात. एक तुम्ही जे म्हणताय त्याला महत्व मिळणार नाही असे तुम्हाला खात्री होती म्हणून तुम्ही कॅबिनेटमध्ये गेला नाही. आणि मला माझा खात्री होती की मी तुमच्यासमोर आल्यामुळं सगळ्या जगालाही माहिती पडेल की हा प्रश्न काय आहे आणि त्याच्यावर त्यांनाही माहिती पडेल, म्हणून तर तुमच्या पुढे आलो. बरं, तुम्ही कोर्टात जाणार आहात ते याच मुद्द्यावरनं जाणार आहात का की संविधानामध्ये कायद्यानुसार जात बदलता येत नाही आणि या जी आर नुसार जात बदलली जाऊ शकते, जो तुमचा आक्षेप आहे, याच मुद्द्यावरनं तुम्ही कोर्टात जाणार आहात? आम्ही जे आहेत ना, वेगवेगळ्या वकिलांबरोबर आमचे लोक चर्चा करतायत. काय मागचे काय डिसिजन्स आहेत, जजमेंट्स काय आहेत हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे, मागचे आयोग काय म्हणतायत, शिंदे समिती कशासाठी निर्माण झाली होती, शिंदे समिती जेव्हा निर्माण झाली त्यावेळेला मंत्रिमंडळासमोर चर्चा झाली आणि शिंदे समितीने काय करायचं तर ज्या नोंदी आहेत त्या शोधून काढायचं आणि त्यांना प्रमाणपत्र द्यायचं. शिंदे समितीला हा अधिकार आम्ही दिला नाही की तुम्ही नवीन क्रिएट करा, कृत्रिमरित्या तयार करा, आणि हा अधिकार त्यांना दिला. त्यांना काय सांगितलं, शोधून काढा, कारण तिकडे तेलंगणामध्ये इकडे तिकडे कुठे असतील ते कागदपत्र बघा आणि शोधा, आणि ते शोधून जे असेल त्यांना द्या. तिथे मंत्रिमंडळाचा निर्णय आहे, हा पुढचा कालचा निर्णय नाही. पण आता याचे पॉलिटिकल रिपरकेशन्स तुम्ही कसे बघता? म्हणजे माझ्या सहकार्यांना सुद्धा अनेक प्रश्न विचारायचे आहेत, पण त्याच्यामध्ये मला एक विचार, कारण लोकसभा निवडणुकीनंतर किंवा गेल्या वेळेस ज्यावेळेस शिंदे जनांगेंचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी घोषणा दिली होती की जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा. भाजपचं ओबीसी ना मध्यवर्ती ठेवून जे राजकारण महाराष्ट्रामध्ये आहे ही गोष्ट त्यांनी स्पष्ट केलेली होती. लोकसभा निवडणुकीनंतर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ओबीसी समाजातल्या अनेक घटकांच्या मीटिंग्स घेतल्या, त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली, कारण मराठा समाजाने मराठवाड्यामध्ये भाजपच्या विरोधात मतदान केलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. या निर्णयानंतर त्याच्यावरती फरक पडेल असं तुम्हाला वाटतं का? असं आहे की मी तर ओबीसी आहेच, त्यामुळे माझा सुद्धा DNA हा ओबीसी आहे.
आणि BJPचं सुद्धा आहे. मला स्वतःला असं वाटतं की माझ्या या DNA ला धक्का लागतो आहे. मी या सरकारच्या विरुद्ध, आता अनेक लोक जे आहेत दररोज सकाळी बोलणारे वगैरे काही लोक असतात, मग राजीनामा द्या. शिवसेना सोडली ना तुम्ही, आता तिथे राजीनामा द्या. शिवसेना सोडली त्यावेळेला आरक्षणालाच शिवसेनेचा विरोध होता. आरक्षणाला मंडल आयोगालाच विरोध होता. मंडल आयोगालाच विरोध होता. इथे आरक्षणाला विरोध नाही. इथे प्रश्न काय आहे की याच्यामध्ये कोणाला कशा रीतीने टाकता येईल किंवा नाही, एवढा मुद्दा आहे. बरं, या बाबतीमध्ये त्यांना मी तुम्हाला सांगायचं आहे की अहो, आम्ही सांगितल्याबरोबर मागचे शिंदे सरकार, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा ज्या मंत्रिमंडळाच्या दारामध्ये ताबडतोब लावल्या. ताबडतोब जे आहे या OBC-साठी, भटक्या विमुक्तासाठी एक खातं ताबडतोब तयार केलं. नंतर भारत सरकारनं सुद्धा संविधानिक दर्जा त्याला दिला, त्या आयोगाला सुद्धा दर्जा दिला. त्याच्या पुढे भिडेवाड्याचं काम जे आहे त्यांनी मार्ग लावलं. भिडेवाडा सावित्रीबाई फुले यांचा जो काही मोठा ते करायचं आहे त्याच्यासाठी 200 कोटी रुपये मंजूर करून ते काम सुरू केलं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. त्याच्यानंतर 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांचा जो आहे शिक्षण दिन म्हणून जे आहे, महिला शिक्षण दिन म्हणून त्यांनी ते जाहीर केलं. आणि जे आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही 35 वर्षाची मागणी करतो आहोत की आमची जातगणना करा. ते मोदी साहेबांनी मान्य केलं. पण त्यासाठी दबाव तर काँग्रेसने आणला ना. राहुल गांधी यांनी हो, पहिल्यापासून, थांबा. राहुल गांधींनी सगळ्या त्या गोष्टी सुरू केल्या असं म्हटलं जातं. हो, सांगतो. तुम्ही राहुल गांधींबरोबर गेलात तर तुम्हाला जास्त पुढे करतील असं पण नाही, गेलो होतो ना काँग्रेस बरोबर, एक काळ होता ना. मग काय झालं ते सांगा, ऐकतो ना, ऐका तुम्ही. कालेलकर समितीने सांगितलं की मराठा समाजाला याच्यात घेता येणार नाही. मंडल कमिशनने सांगितलं घेता येणार नाही. 93 सालामध्ये 1993 साल सुप्रीम कोर्टाने सांगितलं याच्यापूर्वी सरकार निर्णय घेत होतं, आता याच्यापुढे आयोग निर्णय घेते. मग आयोग सुरू झाले, बरोबर आहे. आयोग सुरू झाल्यानंतर मग खत्री आयोग, बापट आयोग, सराफ आयोग वगैरे वगैरे आयोग झाले. त्या आयोगाने सांगितलं आरक्षण देता येणार नाही मराठा समाजाला. सुप्रीम कोर्टाने पण परत त्याच्यावर तेच सांगितलं. मग काय झालं की बा आमची जातगणना करा, बरोबर ना. मग आम्ही 2010ला समता परिषदेतर्फे सुप्रीम कोर्टात गेलो की 2011च्या जनगणनेमध्ये प्रश्न टाका म्हणून हा याचा समावेश करा. पण तेव्हा भाजपने विरोध केला होता. ऐका, पार्लमेंटमध्ये भाजपनेच विरोध केला होता जाती जनगणनेला. सांगतो ना, पुढे सांगतो ना. 2011 मध्ये त्यांना समावेश करायला सांगा. आणि मग पुढं मी समीर भाऊ तिथे एक खासदार होते, म्हटलं मग तू पार्लमेंटमध्ये बोल ना. मग त्यांना स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ताबडतोब पुढे आले. मग ते 2 जणांनी सगळे जे आहेत यादव वगैरे सगळे गोळा करून मग 100 लोक उभे राहिले आणि सांगितलं करा. तिथे प्रणब मुखर्जी आले. प्रणब मुखर्जीने सांगितलं की आम्ही हे करतो, परंतु ही जातगणना जी आहे जनगणनेबरोबर करायची असते. सेन्सस कमिशनर आहे, जनगणना आयुक्त, त्यांनी करायचे. त्यांनी केली, त्यांनी जर चुकीची माहिती दिली तर तुरुंग शिक्षा आहे तुम्हाला. यांनी काय केलं, तिकडे नाही गेले. सगळ्या राज्यांना सांगितलं तुम्ही आपापल्या राज्यांमध्ये गावातली असेल तर ते ग्रामविकास खात्याने करा, शहरातली असेल तर नगर विकास खात्याने करा. आता प्रत्येकाने काय आपलं ऑफिसमध्ये बसून जे काय करायचं करांचं वाटोळं करून टाकलं सगळं. आता मला सांगा का नाही तोपर्यंत केलं तुम्ही, का? बरं ते जाऊ दे, आणखी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला. मोरारजी देसाईंनी मंडल आयोग निर्माण केला, बरोबर. मंडल आयोगाचा रिपोर्ट आला. दरम्यान मोरारजी देसाई गेले, काँग्रेस सरकार भारत सरकारमध्ये आलं. 10 वर्ष त्याच्यावर निर्णय नाही. मग VP सिंग आले, त्यांनी हा मंडल आयोग बाहेर काढला. का नाही केलं तेव्हा पण कोणी विरोध केला होता? विरोध कोणी केले तेव्हा तुम्ही का नाही केलात? कोणाचा पण विरोध असेल, तुमचं सरकार होतं ना, तुम्ही का नाही केलं? तुम्ही 10 वर्षाचा मंडल आयोग तोही दाबून धरला, त्याच्या अगोदर पण दाबून धरला. पण भुजबळ साहेब हा प्रश्न तर राहतोच ना की आत्ताच्या सध्या परिस्थितीमध्ये जे तुमच्या मते एक सरकार पूर्णपणे इल्लीगल अशा पद्धतीचं काम करताय की ज्याला कायद्याचा आधार नाहीये, ज्याच्या विरोधात तुम्ही कोर्टात जायची तयारी करताय, संविधानाला धरून नसलेलं काम सरकार करताय आणि OBC आरक्षणावरती गदा आणण्याचा प्रयत्न करताय.
ओबीसी आरक्षण तुम्हीच म्हणालात की तुमचा डीएनए हर्ट होतोय त्याच्यामध्ये, ओबीसी डीएनए. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही वेगळी वाट चोखाळायला काय हरकत आहे? जे शिवसेनेचं होतं ते तुम्ही आता सगळ्या गोष्टी सांगितल्यात, अनेक गोष्टी केल्या असतील, पण त्याच्यातनं जर ते भटकत असतील तर त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याबरोबर काम कसं काय करू शकता? ओबीसी आवाज आज कुठे उचलला जातो? ज्या पद्धतीने जरांगे पाटील उभे राहिले, मंत्री त्यांना जाऊन भेटले, त्यांनी ताकद दाखवली म्हणून त्यांच्याबरोबर लोक गेले. आता सुद्धा या क्षणाला तुम्हीच दाखवताय. वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत आंदोलनं सुरू आहेत, निवेदनं दिली जात आहेत, कागदपत्रांची होळी केली जाते आहे, लोक उपोषणाला बसलेले आहेत. उलट मला सांगावं लागलं की बाबा जे काही शांततेने करा, जाळपोळ काही करू नका आणि फक्त निवेदनं द्या, तरीसुद्धा लोक करतायत. आंदोलन याच्यातूनच उभं याचा राहतं. फटका भाजपला बसेल का? मला- आता बिहारच्या निवडणुका आहेत, नाही, मी नाही जिल्हा काय- परिषदेच्या निवडणुका आहेत. मला काही बिहारमध्ये जाती जनगणना किती महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला माहिती आहे. तुमचे अत्यंत जवळचे उपेंद्र कुशवाहा पण तिकडे एनडीए मध्ये आहेत आणि त्यामुळे तुम्हाला साधारण कॉन्टॅक्ट तुमचा चांगला असतो त्या बाबतीमध्ये. पण तरी त्याचं काय पुढे होणार ते मी कसं सांगू? माझ्याकडे नाही ज्योतिष. पुढे निवडणुकीमध्ये काय होणार ते विचारेन मी कुणाला तरी ॲस्ट्रॉलॉजरला, पुढे काय होणार. पण तरी पॉलिटिकल अंदाज काय सांगतो? नाही ते मी जास्त अंदाज बिंदाज, मी आज काय आहे त्याच्यावर बोलतो. पुढे काय होणार आणि काय होणार काय माहिती. नाही, पण तुमचे अंदाज खरे निघतात ना. तुम्ही ज्यावेळेला म्हटलं होतं की मराठा आंदोलनामुळे मोठा तोटा होईल महाविकास आघाडीला आणि विधानसभेला आणि ओबीसी एकवटतील, तर ते खरं ठरलं होतं म्हणून तुमचा अंदाज विचारला. पण आता मी ते महाराष्ट्र राज्यातलं सांगितलं रे, मी जगातलं नाही सांगितलं, बिहारचं नाही सांगितलं. काय महाराष्ट्र म्हणते? राज्यातलं सांगा. जिल्हा मला काय परिषदेच्या पण माहिती? निवडणुका आहेत नोव्हेंबरमध्ये, नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे. नाही आता त्यावेळेला आता हे संपूर्ण जर याच्यावर काय होतं ते जरा थांबा ना, अजून थोडासा वेळ लागेल, महिनाभर तरी लागेल. याचे जे आहेत ह्या सगळ्या गोष्टी बाहेर पडल्या की लोकांचं काय मत आहे याच्यावर, कोण हे सांगताय कोण ते सांगताय. आम्ही जे आमच्या अल्पबुद्धीनं आम्हाला वाटतं याच्यामध्ये चूक आहे. आता ते आमच्या अल्पबुद्धी चुकीची आहे का बरोबर हे सुद्धा आम्हाला ठरवू द्या आणि मग लोक ठरवतील ना काय करायचं ते. तुम्ही सगळे नेते जे आहात ते मंत्रिमंडळामधले एकमेकांचे सहकारी आहात आणि सगळ्यांचे व्हॉइसेस जे आहेत ते वेगळे वेगळे असताना बघायला मिळतात. म्हणजे एक GR निघालेला आहे मंत्रिमंडळातनं एकाच सरकारने काढलेला, त्यात सुद्धा एका सरकारमध्ये एकमत नाही असं दिसते. मुख्यमंत्री म्हणतात की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसींच्या हक्काला धक्का लागणार नाहीये. दुसऱ्या वेळेला विखे पाटील म्हणतात, काल संध्याकाळी त्यांनी वक्तव्य केले की सगळ्या मराठा समाजाला त्याचा फायदा होणार आहे GRचा. तुम्ही म्हणतायत की आमच्या हक्कावरती गदा येते. बबनराव तायवाडे म्हणतात की नाही GRचा अभ्यास करायला पाहिजे, असं काय होणार नाहीये. मग एक GR आहे आणि एवढे व्हॉइसेस आहेत, त्यामुळे कन्फ्युजन खूप क्रिएट झालंय. अजितदादांनी पण समर्थन केलं जी. एवढे लोक आहेत त्यांची मतं, जे एक जण बोलला दुसरा बोलतो, दुसरा बोलून तिसरं. आता एक तुम्हीच सांगितलं, एक मंत्री बोलतायत की सगळ्या मराठा समाजाचा फायदा होणार आहे. कोण म्हणते की मराठा समाजाचा प्रश्न सुटलेला आहे, आता मराठा समाजाची मागणी काय होती म्हणजे सुटलेला आहे, आता अडचण होणार की नाही. आता तुम्ही एवढे इथे 20 खुर्च्या ठेवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आणखीन 20 माणसं अशीच आणून भरली तर तुम्हाला कोणाला तरी उठावं लागेल ना तिथून. हीच गोष्ट आहे. ही जे तुमच्या वाट्याला ज्या खुर्च्या आलेल्या आहेत त्या कमी होणार ना, दुसरी घुसणार ना त्याच्यामध्ये. ग्रामपंचायतीमध्ये, जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळीकडे त्याच होणार ना. तुम्हाला तो जो मुद्दा महत्वाचा आहे, एसीबीसीचं आरक्षण सरकारनं दिलेलं आहे, ते सुद्धा 10% आरक्षण आहे आणि हा मग त्यांनी आपल्याला कल्पना आहे की त्याच्यामध्ये आणि या आरक्षणामध्ये एकच फरक आहे की तिकडे शिक्षणात नोकरीत आरक्षण आहे एसीबीसी प्रमाणे, आणि या आरक्षणामुळे तुम्हाला राजकीय आरक्षणाचा पण फायदा घेता येणार. तुम्हाला असं वाटतंय का की मराठा समाजाचं आंदोलन जे आहे त्या आडून राजकीय फायदा उचलण्यासाठी याचा वापर केला गेलेला आहे? नाही, माझं म्हणणं आहे की जे आता या आंदोलनाच्या बाबतीमध्ये आवाज देत आहेत त्यांना तुमच्याकरवी माझा प्रश्न आहे की तुम्हाला ओबीसी द्यायचं, तुम्ही ते मराठा आरक्षण नाकारताय का? तुम्हाला दिलेलं जे आहे मोदी साहेबांनी ते EWS ते नाकारताय का? सांगा ना. तुम्हाला तेही पाहिजे आणि ओबीसी सुद्धा घुसायचं आहे, नक्की काय? हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय तुमच्याद्वारे इतरांना. आणि एक जण म्हणतोय की सगळं मिळालं, कोण म्हणतो 3 कोटी लोक झाले आता ओबीसी झाले, असं याचा अर्थ काय मी समजायचा? काही लोकांनी समजायचं. भुजबळ साहेब, मी तुम्हाला केवळ मंत्रिमंडळ सदस्य म्हणून नाही, तुम्ही एक महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते म्हणून प्रश्न विचारतोय. मुंबईमध्ये अशा पद्धतीचं हार्ट ऑफ द सिटी इतकं मोठं आंदोलन होतं, लाखो लोक येतात
आणि सरकारला त्याच्याबद्दल लवकर म्हणजे अझ्युम करू शकत नाही की एवढी मोठी अव्यवस्था होऊ शकते. तुम्हाला असं वाटतं की हा सगळा निर्णय जो आहे तो एका दबावाखाली घेण्यात आलेला आहे, मेरिट बाजूला ठेवण्यात आलं? मी खरं सांगू का, मी आता माझं वय तुम्हाला मी कसं, परंतु शिवसेनेच्या पहिल्या दिवसापासून मी आहे. ते 3 दिवस जे आहे, ज्या दिवशी मोरारजी देसाईंनी शिवसैनिकांना उडवलं सेनाभवनजवळ, त्यानंतर 3 दिवस मुंबई बंद होती, नव्हे ती जळत होती, पेटत होती, आणि काय नुकसान झालं ते मी स्वतः पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पण ते एका विशिष्ट कॉजसाठी, त्याचं कारण काहीतरी विचित्र घडलं होतं, त्याच्यामुळे तो सगळं पेटवा, तो प्रश्न जो आहे, मुंबई धगधगत होती. शेवटी मुख्यमंत्र्यांनी, वसंतराव नाईकांनी त्यावेळेला बाळासाहेबांना सांगितलं, आणि मग बाळासाहेबांनी शांत राहण्याचं आवाहन केलं, आणि मग ताबडतोब शांत झालं. प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर मोर्चे तर खूप निघाले, संप अनेक झाले, पण अशा रीतीनं 4-5 दिवस जे तुम्ही आम्हाला दाखवलं, मी तर गेलो नाही, तुम्हीच आम्हाला दाखवलं की काय काय चाललंय त्या महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर, ते बोरीबंदर किंवा छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन, रेल्वे स्टेशन समोर कशा रीतीने गाड्या बंद आहेत. तुम्हीच लोकांनी जे आहेत त्या जरांगींना पत्र दिलं ना की आमच्या महिला वार्ताहरांचं सुद्धा जे आहे तिथे कपडे ओढले जातात, आणखीन काय काय तुम्ही सांगितलं, मला नाही माहिती ते खरं खोटं, तुम्हाला माहिती आहे. हे सगळं तुम्ही पाहिलं ना, हे सगळं पाहिलं, त्याचा परिणाम काय, बरं ते सगळं तुम्ही दाखवता, आता जगभर जात आहे ना. मग मला तुम्ही सांगा, कुठलंही सरकार ह्या अशा रीतीने ज्या वेळेला कायदा हातात घेतला जातोय त्यावेळेला विशिष्ट दबाव निर्माण होतोच ना. आणि मग परत वरून कोर्ट सांगताय खाली करा. आता खाली करा म्हटल्यानंतर रॅपिड ॲक्शन फोर्स आला, ते आणखीन ते CRPF आले, केंद्र सरकारचे पोलीस, हे पोलीस नाही ते पोलीस, आणि त्या मोठ्या मोठ्या रायफल्स, SLR, अमुक तमुक. आता मला सांगा, सरकार दबावाखाली येतं. त्यांना काढताना एखादी लाठी मारली, मग दगडफेक झाली, मग अशोधूर सोडला, मग गोळीबार झाला, मग काही लोक गेले त्याच्यात, मग अमर राय सुरू झालं. अडचणी येणार ना सरकार, आणि ते सगळं राज्यात पेटेल. हा दबाव कुणावरही निर्माण होणं नाकारता येत नाही. एवढ्या वर्षाचं माझं जे काही मी पाहतो राजकारणामध्ये, आणि मला स्वतःला असं वाटतं की म्हणूनच जे आहे ह्या घाईघाईने जे आहेत या अशा प्रकारची परिपत्रकं निघाली, किंबहुना 1 तासामध्ये ती बदलून सुद्धा आणली. माझा एक छोटा प्रश्न आहे की त्याच्यावर मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे त्याचं, की या सगळ्यानंतर वेगवेगळ्या मुलाखती होत आहेत. माझी सनदी अधिकारी आहेत, लेखक आहेत, इतिहासकार आहेत विश्वास पाटील, त्यांनी माझ्या एका सहकारी मित्रालाच प्रशांतला मुलाखत दिली, आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की माझी क्षमता अधिक असताना, माझ्याकडे जास्त बुद्धिमत्ता असताना, केवळ आरक्षणामुळे माझ्यापेक्षा कमी कळत असलेल्या किंवा कमी बुद्धिमत्ता असलेल्या लोकांच्या हाताखाली मला काम करावं लागलं, आणि हे केवळ सगळं आरक्षणामुळे झालं. आरक्षण तुमच्यातली क्षमता दाबतं, क्षमतेला वाव देत नाही. मग त्याचं उत्तर असं आहे की देशातलं सगळं आरक्षण बंद करा, बरोबर की नाही, सगळं आरक्षण. आणि IAS ऑफिसर म्हणजे सगळ्या हिंदुस्थानातूनच लोक येतात ना, जे तुमच्यापेक्षा कमी शिकलेले जे बुद्धीचे आहेत ते. म्हणजे आरक्षणच जर रद्द करा, मागणी करा त्यांना, म्हणा तुम्ही का मागणी करत नाही. आणि ज्या आरक्षणाला तो कायदा झाला त्या आरक्षणाखाली तुम्हाला आरक्षण पाहिजे, मराठा समाजाला तुम्हाला मात्र आरक्षण पाहिजे, त्याच्यासाठी मागणी करा ना की आरक्षणच नको, हिंमत असेल तर. अरे हे असं होतच आहे, अनेक वेळेला असं होतं, राजकारणात होतं, सगळ्या ठिकाणी होतं. या सगळ्या गोष्टी, आरक्षण मुळातच हे आहे की जे दबलेले आहेत, जे शिक्षणात मागे राहिलेले आहेत, त्याच्याहीपेक्षा जे ते सामाजिकदृष्ट्या फार मागे राहिलेले आहेत. हा आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, आमचे लेकरं बाळ गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आरक्षण दिल्यामुळे एका दिवसामध्ये सगळ्या मराठा समाजाला नोकऱ्या मिळतील काय? 19-20 लाख नोकऱ्या आहेत, 2-3% सरकारी नोकऱ्या कमी होतात, रिटायर्ड होतात, मिळतील काय सगळ्यांना? बरं, 13% आरक्षणात एवढी वर्ष दलित समाजाला आहेत. IAS झालेत, सेक्रेटरी झाले, चीफ सेक्रेटरी झाले, कमिशनर झाले,
झोपडपट्ट्यात म्हणून अजून कुठला समाज राहतोय? दलित समाजच राहतोय. तो गरीबी हटावचा कार्यक्रम नाही, तो त्यातल्या काही लोकांना इतरांबरोबर आणण्याचा प्रयत्न आहे. आरक्षण म्हणजे सामाजिक अपलिफ्टमेंटचा प्रयत्न आहे. सामाजिक अपलिफ्टमेंट, झेडपी सोशली. झेडपी महापालिका वगैरे याच्यामध्ये जे छोट्या मोठ्या जातींचं प्रतिनिधित्व दिसतं, तुम्हाला असं वाटतंय का की अशा पद्धतीचं आरक्षण जर लागू झालं तर ही जी काही छोट्या मोठ्या जाती आहेत, कोळी, कोष्टी, माळी, ह्या सगळ्या अगदी 350 जातींमधली लोक याच्यामधून प्रतिनिधित्व करत होती, ती तुम्हाला दिसतील असं वाटतंय का? इतक्या वर्षानंतर खरं तर त्या लोकांना प्रतिनिधित्व ग्रामपंचायत वगैरे मध्ये मिळायला सुरुवात झाली. सरपंच व्हायचे, ग्रामपंचायत व्हायचं, सरपंच व्हायचं, काही ना काहीतरी होत होते. परत शिक्षणामध्ये त्यांना पुढे जात होते. याचा परिणाम काय होणार? शिक्षणाच्या सुद्धा जागा कमी होणार. याचा परिणाम काय होणार? नोकऱ्यांच्या सुद्धा जागा त्यांच्या कमी होणार. याचा परिणाम काय होणार? ते जे काही येत होते, निदान सरपंच तरी बनत होते आणि त्यातून ते पुढे येत होते हळूहळू, ते सगळी जी प्रक्रिया थांबणार आहे. जरांगे पाटील असं म्हणतात की सगळे मराठी ओबीसी मध्ये जाणार आहेत. ठीक आहे, आपण त्यांना तुम्ही विरोध करताय, पण तुमच्या मतानुसार जे हैदराबाद गॅजेट असेल किंवा आधीच्या ह्याच्यानुसार बरेच मराठी ओबीसी मध्ये गेले आहेत. याचा अर्थ असा आहे की आता जरांगे पाटील हे ओबीसीचे मोठे नेते झालेले आहेत. तर एक ओबीसीचे मोठे नेते म्हणून तुम्ही त्यांना जाऊन भेटणार आहेत का? हा, म्हणजे तुमचा प्रश्न बरोबर आहे. त्याचा अर्थ असा आहे की एकदा असं म्हणतात की परशुरामाने निक्षत्रिय पृथ्वी केली होती, तसं आता यांनी जे आहे मराठा समाज संपवून टाकला आणि राज्यामध्ये सगळे ओबीसी समाजच शिल्लक नाही मराठा. बोला आता अशी परिस्थिती आता निर्माण व्हायला लागली. काय भेटायचं वगैरे त्यांना वगैरे? आता जर सगळे ओबीसी झाले काय, मराठा समाज संपला तर काय बाबा भेटावं पण लागेल कोणाला. पण एक असं आहे की आता तसे मेसेजेस पण खूप एक मात्र नाही होणार. ते नारायण राणे आणि नितीश राणे ते एकमेव मराठा राहतील. नाही, आता खरं ते त्यांनी सांगितलं आम्हाला नको, म्हणजे असं चुकीचं रेकॉर्ड जायला नको म्हणून मी दुरुस्त केले. हो, अजितदादांचं काय? अजितदादा राहतील की ते मला नाही, त्यांना विचारायला पाहिजे ना. अरे पण तुम्हाला दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांबद्दल माहिती आहे. अरे तुमच्या पक्षाच्या नेत्याबद्दल माहिती आहे, असं कसं असं? अरे असं कसं मला माहिती असणार? कोणाच्या जातीबद्दल आम्ही विचारत नाही ना. पण आज नितीश राणे सांगितलं की आम्ही 96 कोळी आहोत, आम्हाला आरक्षण नको, म्हणून मी म्हणालो की त्यांना आरक्षण नको. एक तरी मराठा निघाला की आम्हाला आरक्षण नको आहे सांगणार, याचा अर्थ बाकीचे लोक. आणि म्हणून म्हटलं मराठा संपणार की काय महाराष्ट्रातून, सगळेच ओबीसी. नाही, पण असे खूप मेसेजेस पण आता ह्या आंदोलनानंतर व्हायरल झाले होते की म्हणजे नेत्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना एकाही वेळेस अशी गोष्ट व्हावी आपल्या आयुष्यामध्ये, असे दिवस रोज जरांगे पाटील हे अनुभवत होते आणि ते एखाद्या नेत्याचं स्वप्न असतं. तर तुम्हाला त्यांच्यातले कोणते असे गुण चांगले वाटतात का की हे जरांगे पाटलांमध्ये चांगले गुण आहेत? चांगले गुण मी बघतो, शोधून मी तुम्हाला सांगेन. मी नंतर शोधावं लागेल ना, त्याच्यासाठी मला अभ्यास करावा लागेल. पण तुम्ही यावेळेस फार रिलॅक्स वाटतात. म्हणजे देवेंद्र फडणवीस असं म्हटले होते की ओबीसीचा माझा DNA ओबीसीचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही रिलॅक्स आहेत का इतके? म्हणजे फार आक्रमक नाही आहेत गेल्या वेळेस जितके आक्रमक होते. बरोबर प्रश्न. गेल्या वेळेला सुद्धा 2 महिने हे महाशय माझ्या विरुद्ध शिवीगाळ करत होते, पण मी काय बोललो नाही. बीड जेव्हा पेटलं, आमदारांची घरं पेटली, मुलं बाळा मरतात की अशी परिस्थिती निर्माण झाली होती, हॉटेल्स पेटली, कोणीही तिथे कायदा सुव्यवस्था राहिला नाही. त्या व्यवस्था राहील त्यावेळेला मी छगन भुजबळ केलो आणि राजीनामा दिला आणि सांगितलं मी आता ओबीसी एल्गारमधून भाषण करणार, सरकारच्या विरुद्ध सुद्धा बोलेन. त्यावेळेला मी अंगावर घेतलं. ज्या वेळेला माझा काही प्रश्नच नव्हता, त्यांची मागणी सरकारकडे होती की आम्हाला द्या. मग सरकारने ठरवायचं, सरकारी जे काही डिपार्टमेंट असेल कारभार त्यांनी ठरवायचं, मी कशामध्ये जाऊ? नाही तुम्ही सरकारमध्ये पुढे सांगतो. गेल्या वेळेस तुम्ही एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने निर्णय घेतला त्याला पूर्णपणे विरोध केलेला होता. पुढे सांगतो ना, पुढे सांगतो. मी जेव्हा मध्ये येतो त्या गावागावातून मराठा विरुद्ध ओबीसी लढाई सुरू होते. का म्हटलं ठीक आहे, कशाला आपण मध्ये यायचं? त्याचं सरकार जे आहे
त्यांना कायदे कानून सगळं माहिती आहे, ते निर्णय घेतील, ते टॅकल करतील तो विषय. हा बैल मुझे मार मी कशाला सांगू, ती गोष्ट वेगळी होती. घरदारे पेटली होती, लक्षात घ्या तुम्ही. आणि तिथे कोणी पुढे यायला तयार नव्हतं. तिथे कोण मंत्री गेला तिकडे? अहो 2 घरं पेटली एखाद्या गावातली, सगळे धावतात. इकडे आमदार पक्षाचे पवार साहेबांना 3 माळ्याचं ऑफिस होतं तिथे, ते सगळं पेटलं. जयदत्त क्षीरसागरचे एज्युकेशन संस्था ती पेटली, घरं पेटली त्यांची. ते सुभाषरावचं हॉटेल पेटलं. हे प्रकाश सोळंके त्यांचं घर पेटलं, ते आता त्यांच्याबरोबर आहेत, त्यांना सपोर्ट करतात. तो संदीप क्षीरसागर त्याचं घर पेटलं, ते पण सपोर्ट करतायत. हा ते पण सपोर्ट करतात. आता ते कसं करतात, कारण घरं पेटली म्हणून त्यांना वाटतं की आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. केला असेल त्यांनी. सर, आरक्षण हा गरिबी हटाव प्रोग्राम नाहीये असं तुम्ही म्हणतात, पण मग मराठवाड्यातल्या त्या गरीब मुलांनी, मराठा समाजातल्या ज्यांना फी भरायला पैसे नाहीये म्हणून शिक्षण सोडावं लागतं, या मुलांनी काय करावं? पर्याय काय याला? यांच्यासाठी जे आहेत ना 25,000 कोटी रुपये जे वेगवेगळ्या याच्यातून ह्या 2-3 वर्षात दिले गेलेले आहेत. अण्णाभाऊ पाटील महामंडळ, आणखीन काहीतरी दुसरी महामंडळं, याच्यातून भरपूर पैसा शिक्षणासाठी, बरं जे ओबीसीला शिक्षणासाठी देतात ते सगळे फायदे मराठा समाजाला दिले जात आहेत. उलट ओबीसीला जे फायदे नाहीत ते दुसरे फायदे, म्हणजे त्यांना त्यांच्या वसतिगृहांना जागा दिल्या, वसतिगृह बांधण्यात आली. सरकारी बिल्डिंग मेरीमधल्या नाशिकच्या त्या वसतिगृहासाठी दिल्या. जर वसतिगृह नाही मिळालं 60,000 रुपये वर्षाला घ्या. सगळं जे काही आम्ही आता उलट मंत्रिमंडळात माझी नेहमी मागणी असते, विचारा कुणाला पण, की बा ते मराठा समाजाला जे देत आहे ते आता आम्हाला ओबीसी समाजाला, आता उलटी मागणी आमची आहे की त्यांना जे दिलं ते आम्हाला द्या. अशी परिस्थिती आहे आज. आणि तुम्हाला काय वाटतं की आम्हाला आरक्षण म्हणून सगळं ओबीसी समाजाची पोरं शिकायला लागली का? त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत ना. तसं आणि जे मी तुम्हाला काय आता मोठा एक शब्द, डंके के चोट पर बोल रहा हूं की जे ओबीसीला मिळतं त्यापेक्षा जास्त जे मराठा समाजाला या सरकारनं दिले आहे. सर, सुरुवातीला डंके के चोट पर बोल रहा हूं. सुरुवातीला तुम्ही शिवसेना सोडली, नंतर शरद पवारांसोबत तुम्ही काँग्रेस सोडली, नंतर अजित पवारांसोबत तुम्ही शरद पवारांची साथ सोडली. आता तुम्ही आहात अजित पवार गटात, पण फडणवीसांचे तुम्ही जवळचे आहात असं बोललं जातं. पण फडणवीसांचे तुम्ही जवळ आहात असं बोललं जात असताना जी ओबीसी समाजातले शैक्षणिक आणि सामाजिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी जी उपसमिती केली गेली, त्या उपसमितीचं अध्यक्ष बावनकुळे यांना केलं जातं. जे साखळी उपोषण सुरू होतं नागपुरात ते सोडवण्यासाठी तिकडे अतुल सावेंना पाठवलं जातं. भाजप कुठेतरी तुमचे पंख छाटतंय असा प्रश्न यातून उपस्थित होतो. अरे बाबा, कोणी पण या, ज्याला यायचं त्याने या, माझे पंख छाटा, काय करायचं ते छाटा. हा, पण मी फिनिक्स आहे हे विसरू नका. आता ना ठीक आहे, तुम्ही आरक्षणाची भाषा त्यातली त्रुटी दाखवतात, पण झाडून सगळ्या आंदोलकांचे एकच म्हणणं होतं की आम्हाला 94% असून ॲडमिशन मिळत नाही आणि 67 वाल्याला ॲडमिशन मिळतं, तिकडे आम्हाला 14 लाख भरायला लागतात आणि इकडे 140 रुपयांमध्ये ॲडमिशन मिळतं. तर या मराठा समाजातल्या मुलांच्या असंतोषाचा आपण काय तोडगा कसा काढणार? 10% मराठा समाजाला सेपरेट आरक्षण दिलंच आहे. आणि तुम्हाला सांगतो, अभ्यास करा, मेडिकलच्या ज्या सीट्स होत्या ॲडमिशन्स, त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाखाली कट ऑफ पॉईंट खालचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त कट ऑफ पॉईंट ओबीसीचा. अभ्यास करा सगळ्यांनी. नाही, हे आमचं म्हणणं नव्हतं, हे आंदोलकांनी. मग तुम्ही जो विचारला प्रश्न हे तुमच्याद्वारे मी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. दुसरं असं की आता ओबीसी आंदोलकांची दिशा सुद्धा एक नाही. म्हणजे तायवाड्यांनी जे अर्थ स्वागत केलंय, पण लक्ष्मण हाके आज बारामतीत आंदोलन करतायत, तुम्ही सुप्रीम कोर्टात जातात. तर असं काय की ओबीसी आंदोलकांमध्ये सुद्धा एक मत आहे, 3 दिशांना 3 तोंड आहेत. हे असं आहे की आम्ही आहोत ना मागास, याच्यात सुद्धा मी मागासच आहोत, या विषयात सुद्धा मागास आहोत समजा. आणि मराठा समाज सुद्धा वेगवेगळे बोलतो. काय आता काय प्रत्येकाला जे आहे, कोणी संघटना, ही संघटना आहे, कोणाची ती मराठा, निदान मराठा हा शब्द एक आणि सगळे येतात. इथे 374 जातीचे, प्रत्येक जातीचा लीडर वेगळा आहे, तरी मी म्हणतो की सगळ्यांनी एकत्र या ओबीसी. काय करणार मी?
तुम्ही लक्ष्मण लढतोय, हाकेंचा तो व्हिडिओ आम्हाला काय, बघितला? जेवढं लढता येईल तेवढं लढायचं. तुम्ही लक्ष्मण हाकेंचा तो व्हिडिओ बघितला? त्याच्यामध्ये ते म्हणतात की मायांना वाटतं की आम्ही ओबीसीचं नेतृत्व करावं. जाऊ द्या, सोड. काही काही वेळेला रात्रीच्या वेळेला काही काही गोष्टीची आपण एकमेकांची चर्चा एकमेकांशी गप्पा मारतो, त्यावेळेला आपण चर्चा करत असतो. संध्याकाळी वेळा काय फावल्या वेळामध्ये चर्चा करतो की नाही, संध्याकाळची करतो, तसे आहे ते. सर, तुम्ही म्हणलात आता की एका झटक्यात मराठा आरक्षण देण्याला तुमचा विरोध आहे. मराठा समाजाला कुणबीज दाखले देऊन ओबीसी मध्ये दाखल केलं जाते त्यांना आणि तुमच्या हक्कांवरती गदा आणली जाते. मराठा आंदोलकांचाही असा आरोप आहे की जेव्हा मंडल आयोग लागू केला तेव्हा सरकारनं तत्कालीन मुख्यमंत्री असणाऱ्या शरद पवारांनी थेट GR काढून ओबीसी आरक्षण दिलं गेलं. तर यावरती तुमचं काय मत आहे? तेव्हा ते शरद पवार जे होते तुमचे हे नेते बघा, पूर्वीचे, त्याच्याबद्दल. अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न. 1993च्या अगोदर सरकार द्यायचं आरक्षण. कुठलं सरकार? 93ला सुप्रीम कोर्टाने सांगितलं याच्या पुढे आयोग, बॅकवर्ड क्लास कमिशन. त्यामुळे आयोग निर्मायचं, ओबीसी कमिशन, आणि त्याच्या थ्रू जायचं. शरद पवार काय आणि फडणवीस काय, कुठच्याही मुख्यमंत्र्याला हा अधिकार नाही की त्या ओबीसी समाजातून एखाद्या जातीला बाहेर काढा, दुसऱ्या जातीला आतमध्ये टाका. हा अधिकार नाही, तो ओबीसी आयोगाच्या मार्फतच यावा लागतो. शरद पवारने फक्त अंमलबजावणी केली, जे काही मंडल आयोगाने दिलं त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे मी त्यांना, पण त्यांनी अंमलबजावणीचं सुद्धा धैर्य दाखवलं आणि ते मी 1000 वेळा त्यांचे आभार मानलेले ओपनले. परंतु त्यांना कोणाला काढता येत नव्हतं आणि कोणाला त्याच्यामध्ये टाकता येत नव्हतं. तुम्ही म्हणजे मला राजीनाम्याच्या मुद्द्यावर परत एकदा यायचंय, कारण की त्या माझ्या राजीनाम्यासंदर्भात राजीनामा काय एवढं तुम्ही वाढले? नाही, कारण तुम्ही ज्या वेळेला ती माहिती सांगितलेली होती नगरमधल्या एका मेळाव्यामध्ये, त्यावेळेला तुम्ही असं सांगितलेलं होतं की मला सत्ताधारी आणि विरोधक असं विचारत आहेत की मी मंत्रिपदावर असताना एकट्या ओबीसींची बाजू घेऊन कसा काय लढू शकतो, आणि म्हणून मी माझा राजीनामा दिला होता. मग आता सुद्धा फॅक्ट तीच आहे की तुम्ही मंत्रिपदावर आहात आणि ओबीसींची बाजू घेत आहात. त्यावेळेला मुळात तुमचा राजीनामा तो कोणी थांबवला, आणि आता सुद्धा तुम्ही राजीनामा सादर करण्याची तयारी दर्शवतात का? कारण कारणं दोन्ही वेळेला सेमच दिसत आहेत. हे बघा, आता मी त्याचा अभ्यास करतोय. त्यावेळची गोष्ट वेगळी होती. ह्या वेळेला ह्या परिपत्रकातल्या चुका काय आहेत, त्यातल्या त्रुटी कशा हानिकारक आहेत की काय आहेत, याचा अभ्यास करून आम्ही ते कोर्टातून करतो. आणि आता या अशा वेळेला कोणी सांगितलं की चला मंत्रिमंडळाच्या बाहेर चाललो, काय त्याच्यामध्ये एवढं? त्यावेळेला तुमचा राजीनामा कोणी थांबवला? कोणी तुमची ती समजूत काढली? हा? त्यावेळेला राजीनामा थांबवला कोणी? तुम्ही तर दिला होता, थांबवला कोणी? त्यांची ह्या वेळेला मी चाललो होतो ना 17 नोव्हेंबरला तिकडे ओबीसी एल्गारच्यासाठी, त्यावेळेस हेच होते ना, म्हणजे शिंदे होते मंडळी मुख्यमंत्री. की तुम्ही बाकी काय बोलायचं ते बोला, पण राजीनाम्याचं बोलू नका. मग मी जवळजवळ 2-3 महिने एवढ्या मिटिंग घेतल्या, रॅलीज, पण मी राजीनाम्याचा कुठे उल्लेख केला नाही, पण थोडासा विरोध दाखवला. पण ज्या वेळेला एक जे महाशय होते आमदार बुलढाण्याच्या कुठचे तरी तिकडचे, कुठे संजय गायकवाड. काय नाव, ते म्हणाले यांच्या कमरेत लाद घाला आणि काढा मंत्रिमंडळाच्या बाहेर. तेव्हा मी म्हटलं कमरेत लाद ना घालू, मी राजीनामा दिलेला आहे. आणि मग मी ते ओपन केलं नगरच्या रॅलीमध्ये. पण तो का नाही स्वीकारला? ती तेच मी तेच विचारते. विचारते. तुम्हाला ते स्वीकारला का थांबवलं नाही? कोणी? ते स्वीकारला का नाही हा प्रश्न त्यांच्यासाठी आहे ना मॅडम, का माझ्यासाठी? नाही, म्हणजे तो निर्णय कोणाचा होता? शिंदेनी आज मुख्यमंत्री म्हणून ठरवला आता मला होता, काय दादांनी ठरवलं माहिती होतं, आहे? फडणवीसांनी ठरवलं होतं? आता मला काय माहिती आहे, मी तर गाडीमध्ये चाललो होतो. बरं, ठीक आहे. एक 8 वर्षांपूर्वी तुम्ही शेर ऐकवलेला होतात की मेरे खिलाफ बातें मैं अक्सर सुनता हूँ, लेकिन जवाब देने का हक मैंने वक्त को देके रखा है. 8 वर्षांनंतर ती वेळ येऊन गेली का? तुम्ही काय उत्तर दिलत का? हाँ, तसंच उत्तर है. मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब, ये दौर भी बदलेगा, ये दौर भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी. क्या बात. मनोज जरांगे पाटील हे म्हणजे ग्रामीण भागातून येतात. त्यांच्यामध्ये मोठ्याने बोला. मनोज जरांगे पाटील हे ग्रामीण भागातून येतात आणि ते सध्या जर पाहिलं तर ते अगदीच म्हणजे त्यांना सुरुवातीला साधं बोलता देखील येत नव्हतं. म्हणजे त्यांच्यात कदाचित आत्मविश्वासाची कमी होती. तर तुम्हाला वाटते का की ते एवढ्या ताकदीनं आज इथपर्यंत आलेत आणि लोकही त्यांच्या मागं आहेत? म्हणजे एखाद्या नेत्याला एवढं जमत नाही तेवढं त्यांनी केलंय.
मग तुम्हाला वाटतंय का की मनोज जरांगे पाटील हे कुणाची तरी बोलवता धनी आहेत असं? असं आहे ना की कोणीतरी ते मदत करणार. एक तलाव भरेल एवढ्या जर बिसलेरी बाटल्या आल्यात आणि त्या फेकून द्याव्या लागल्या, अर्थात दुसरीकडे दिल्या, तर कुणीतरी पैसे खर्च केलेत. 10-20 ट्रक भरतील एवढ्या भाकऱ्या आल्या, तर गाडी भाड्यासाठी अहो इथे कोणाला जायचं असेल तर गाडी भाडं मागतात. म्हणजे कोणीतरी मदत केली ना. अहो सगळ्या ठिकाणी म्हटलं दिस इज रुलिंग कम्युनिटी, आणि रुलिंग कम्युनिटी असल्यानंतर मग काय कमी आहे ते त्याचा आता एवढं कशाला उलगडून आणखीन भडकवा तुम्हाला ते समजलं पाहिजे. सगळं राज्य कुणाचं आहे हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं. कोण करतंय? नाही, सरकारच्या आतून कोणी खालपासून मदत करतंय वरपर्यंत. का? सरकारच्या आतून कोणी मदत करताय का असं त्याला आता विचारा. ते जे आहे ते इन्व्हेस्टिगेटिव्ह पत्रकारिता ती तुमची आहे ना, माझी आहे का? पण शोधून काढा. पण काही क्लूज तुम्ही द्या, आम्ही त्याच्या आधारावरती काम करू. शोधून काढतो मी, सांगतो तुम्हाला. अनेक जण शरद पवारांचं देखील नाव घेतात. हा नाही, अनेक जण भाजपचा शरद आरोपच होता पवारांचं की देखील शरद नाव पवार घेतात. त्यांच्या पाठीशी आहेत म्हणून. मला काही कल्पना नाही आहे. मसाद नावाचा एक पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये एक फेमस डायलॉग आहे जो सगळीकडे फिरतो की साला ये दुःख कम क्यों नहीं होता. तुमच्या आयुष्याकडे बघितलं तर ते असंच आहे की साला हे लढाई कम कम क्यों नाही क्यों होत्या? असं का तुमच्या बरोबरच का होतंय? अरे असतं दैव असतं एकेकाचं बाबा, काय करणार त्याला. बरं, मला एक लाईट मोडवरती प्रश्न विचारायचा आहे की तुमची स्टाईल जी आहे मफलरची ही स्वतः तुम्ही निवडलेली आहे की म्हणजे ती म्हणजे हे सगळे तुम्ही विकत घेताय, तुमच्याच आवडीचे असतात, आणि ही कधीपासून सुरुवात झाली, तुम्हाला कधीपासून वाटायला लागलंय? 2010 पासून. म्हणजे असं काय घडलं म्हणजे? असं आहे की बेळगाव कारवारच्या जे काही लाठाखाट्या खाल्ल्या आम्ही, आता तो फार मोठा इतिहास आहे. अनेक जण त्याच्यामध्ये रक्तबंबाळ झाले, किंवा त्यावेळेला मार्शल वगैरे यायचे आणि उडाताण करायचे. एका बाजूने मार्शल ओढायचे, दुसऱ्या बाजूने संभाजी पवार नावाचे एक पैलवान होते सांगलीचे, ते ओढायचे. जनता दलाचे आमदार काही का असतात ना, पण माझे दोन्ही खांदे जे आहेत ना थोडेसे निकामी झाले, आणि ते त्याला ते काय फ्रोझन शोल्डर म्हणा काय म्हणा का, त्याचं ऑपरेशन मी लंडनला केलं. रायडिंग म्हणून एक शहर आहे तिथे, त्याचं नवीन इन्व्हेन्शन झालं होतं याच्यावर काय करता नाही तर पूर्वी फार मोठे लोखंड टाकायचे, फक्त थोडासा कट करून ती त्याच्यामध्ये बदल करायचा होतं, शोल्डर रिप्लेसमेंट. तर मी ती केली. आता थंडी तिकडे खूप, त्याच्यामुळे म्हटलं हे कोट घालायचा, मग त्याच्यावर मफलर टाकायची, मग ते मफलर घेतले आणि मग कोट, आणि मग त्याचं फिरायचं. त्या थंडीमध्ये त्यांनी सांगितलं जाऊ नका, आता आणखी 15-20 दिवस काढायचे, त्यामुळे मी त्या मफलरी घेतल्या. आणि मग इथे आल्यानंतर सुद्धा थोडंसं ते गरम राहावं, थंड प्रत्येक ठिकाणी एसी म्हणून. पण तेव्हा मला वाटलं की हे बरं दिसतंय का, हे आपण पण आता नेहमीच वापरायला काय हरकत आहे. तेव्हा मी वापरायला लागलो. आणि आता असं आहे की माझा वाढदिवस असेल, कोणी भेटायला आलं, कोणी फॉरेनला गेलं, कोणी इकडे गेलं, तर आता मला शाली कमी आहेत. शाल जोडीतले खूप मिळतात, शाली कमी आहेत, आणि मफलरी जास्त झाल्या, मफलरच देतात. मला एक तुमच्याकडनं रॅशनली उत्तर पाहिजेत की कसलं उत्तर पाहिजे? रॅशनली उत्तर पाहिजे. रॅशनली उत्तर पाहिजे. मग आता पण मी इरॅशनली बोललो. माझा प्रश्न ऐकून घ्या. सीएम ज्यावेळेस म्हणतात की वैध ज्यांच्याकडे वैध पुरावे आहेत त्या पुरावेधारकांनाच आम्ही प्रमाणपत्र देणार आहोत, कुठल्याही ओबीसीवर अन्याय होणार नाही वगैरे त्यांनी काल स्टेटमेंट केलं. तर सीएम ज्यावेळेस म्हणतायत तर सीएमच्या म्हणण्यावर तुमचा विश्वास आहे की नाही? जरूर आहे. मग तुम्ही सीएमच्या प्रश्न आम्ही त्यांच्यावर मगाशी वाचून दाखवलं की मी काय काय केलं ते त्यांनी, त्यांच्यावर विश्वास आहे माझा. परंतु छगन आज आणि उद्या नाही. सेम इथे आज आहेत, उद्या आणखीन कुठेतरी दिल्लीत जातील. प्रत्येक पण हे डॉक्युमेंट्स आहे, दस्तावेज आहे सरकारी, हा कायम आहे, हा पुढच्या पिढ्यांपर्यंत चालणार आहे. आणि मग पुढे त्याचा काय अर्थ लावला जाईल त्याची भ्रांत आपल्याला पडली पाहिजे. त्याच्यावर एक उदाहरण मी तुला सांगितलं चिदंबरमचं, ते उदाहरण नाही का. आता मग असं आहे की 2002 साली जेव्हा ट्विन टॉवर जो हल्ला झाला अमेरिकेत, त्यामुळं सगळ्या देशांनी ठरवलं की हे जे टेररिस्ट आहेत त्यांना पकडल्यानंतर जामीन द्यायचा नाही, त्यांना त्यांचे जे फंड्स जे आहेत ते ब्लॉक करून टाकायचे, सीज करायचे.
त्याच्यानंतर भारतात सुद्धा हा कायदा झाला. भारतात कायदा झाला. पोटाचा कायदा नाही नाही, हा. हाच कायदा जो म्हणता ना, असाच ओके. कायदा झाला. मग त्याच्यात काय केलं त्यांनी की जे टेररिस्ट आहेत किंवा जे नार्कोटिक्स मध्ये आहेत त्यांच्यासाठी नो बेल एम्बार्गो ऑन द गेटिंग द बेल. आणि दुसरा होता हा भ्रष्टाचारामध्ये पकडले वगैरे त्यांना बेल मिळेल. 2013 मध्ये चिदंबरम साहेबांनी जे आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट आणली. त्यावेळेला जेटली साहेब होते भाजपचे, ते धावत गेले, तुम्ही हे करून नका, फार बेकार होईल. पण त्यांनी ते केलं आणि त्यांनी जी काही अमेंडमेंट केली त्याच्यामुळे असं झालं की ते ए आणि बी एकत्र झाले. त्याच्यामुळे तो टेररिस्ट नार्कोटिक जे काय होतं बेल नाही ते सगळं त्या ईडीला लागू झालं. आणि म्हणून तुम्हाला आता माहिती आहे 2-2, 5-5 वर्ष सुद्धा ज्या केसेस चिदंबरमना सुद्धा अटक झाली. आणि मग पुढे काय झालं तर चिदंबरम साहेबांकडेच गेले. आणि मग चिदंबरम साहेब मग या गेटवरून उडी मारतात, तिकडे जातात, त्या गेटवरून उडी मारतात. ते त्यामुळे कोणीही मंत्री राज्यकर्ता हा ताम्रपट घेऊन आलेला नाही आहे. आज आहे उद्या नाही. उद्या काय याचा अर्थ लागेल, काय या भविष्यामध्ये याचा उपयोग होईल, दुरुपयोग होईल हे बघायला लागतं. ते त्यांनी बघितलं नाही, ते भोगतायत लोक अजून. माझं म्हणणं एवढंच आहे की आता जे आहे आपले फडणवीस साहेब आहेत, आम्ही सगळे आणि कोर्ट आहे. आता जर काही व्यवस्थित जर काय त्याच्यामध्ये चूक नसेल तर नसेल, सोडून देऊ. मग काहीतरी रायडर येईल ना खाली कोर्टातून, हे फक्त यांनाच लागू आहे, ते त्यांना नाही, अमुक काहीतरी तर होईल. आणि ते सुद्धा समंजस आहे. त्याच्यामुळे जर काही असेल तर आता दुरुस्त करणं चांगलं असं मला वाटतं. याचा अर्थ असं काढायचा की फडणवीसांनी ओबीसी समाजाला फसवलं? नाही, असं काही अर्थ नाही. म्हणून सांगितलं एवढी कामं त्यांनी केली ना, त्यांनी एवढी कामं केली. मोदी साहेबांनी जातगणना करतायत, तेवढं कोणीच केलं नाही. त्यातून अजून तुमच्या बोलण्यातून एक प्रश्न पुढे आलाय की जर उपसमितीला अधिकार दिलेले असल्या पद्धतीचे जी आर काढायचे, उद्या जर आमच्या उपसमितीने जी आर काढला तर तुम्ही ग्राह्य धरणार का? याचा अर्थ असा आहे की तुम्ही म्हणतायत की उपसमिती असल्या पद्धतीचा कुठलाही जी आर काढू शकत नाही. असा हा जो अधिकार आहे हा आयोगांना आहे. हे जे आहे मंत्रिमंडळाच्या समोर सुद्धा आलेले नाहीत. समितीने परस्पर एका तासात 2 काढले जी आर, आणि ते पण अशा महत्वाचे जी आर. याचा अर्थ तुमच्या सरकारने मराठ्यांना फसवलं? आता त्यांनी मराठींना फसवलं का ओबीसीना फसवलं? तुमच्याच बोलण्यातून मी प्रश्न विचारतोय. हे आता शोधतोय मी, आणि तुम्ही पण त्याचं विश्लेषण करा. कोण फसलं आणि कोण वाचलं याच्यातून, त्याचा अभ्यास सुरू येणार आहे. तर त्या दिवशी सुप्रियाताई जरांगेंच्या भेटीला गेल्या होत्या. परत येताना हुल्लडबाजी झाली, त्यांच्या गाडीवरती बॉटल्स फेकल्या गेल्या किंवा ह्या सगळ्या झाल्या. घोषणा झाल्या की शरद पवारांमुळे मराठा आरक्षण मिळालं नाही. तर एक असं परसेप्शन तयार झालंय काही प्रमाणात मराठा समाजांमध्ये की शरद पवारांनी त्यावेळेस मराठा आरक्षण दिलं नाही वगैरे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही इतके वर्ष त्यांच्यासोबत काम केलंय. तुम्ही जेव्हा अजितदादांसोबत गेलात तेव्हाही त्यांना खूप वाईट वाटलं होतं तुमच्याबद्दल, त्यांनी बोलून दाखवलेली. इतक्या तुम्ही त्यांच्या जवळच्या आहात, त्यामुळे म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. त्याचं उत्तर मी दिलं आहे. शरद पवार काय आणि फडणवीस काय यांच्या हातामध्ये याच्यामध्ये एखाद्या जातीला ढकल घालणं किंवा काढणं त्यांच्या हातात नाही. त्याच्यासाठी आयोग आहे. शरद पवारांनी जे मंडल आयोगाने जे सांगितलं त्याची अंमलबजावणी केली. त्यांना अधिकार कोणाला काढण्याचा आणि कोणाला त्याच्यामध्ये घालण्याचा हा अधिकार नव्हता. उत्तर दिलं मी तुम्हाला. मुझबिल मेरा सवाल ये है कि अगर आप अदालत जा रहे हैं, आपने जैसे कहा कि आप अदालत जा रहे हैं अभी अपनी ही सरकार के खिलाफ, देखते अभी अभ्यास शुरू है, स्टडी. तो जाएंगे कि नहीं जाएंगे अदालत? अभी मैं बोल रहा हूँ ना, मुझे गलत लग रहा है. हाँ. कुछ खामियां नजर आ रही है, तो कोशिश यही है कि जो विधिज्ञ है, जो वकालत करते हैं, उनको पूछ रहे हैं कि भाई इसमें क्या, और उसमें जो है जो भी कदम उठाने चाहिए वो मैं उठाऊंगा, या तो बहुत सारे लोग तैयार है उठाने के लिए. जैसे जो है मीटिंग में जो है ओबीसी के कई सारे लोग, कोई क्या बोल रहा है, कोई कुछ कर रहा है, कोई कुछ कर रहा है ना, वैसे ओबीसी में भी जो लोग हैं ना, संगठना है, हो जाएंगे ना. तो
अगर आपकी सरकार के ये आदेश के खिलाफ बॉम्बे हाई कोर्ट में या कहीं पे भी किसी भी अदालत में कोई आदेश आता है तो आपको खुशी होगी कि ओबीसी जीत गए या फिर आपको गम होगा कि आपकी सरकार हार गई? तो मुझे ना खुशी ना गम, हमको जो न्याय, जो जीआर निकला है आदेश तो गवर्नमेंट का, वो ठीक निकला है, ये समाधान होगा। यानी तो भाई सरकार इसमें कुछ हारेगी तो हम गलत नहीं कर रहे हैं, है ना? ना खुशी ना गम तुम्ही म्हणताय, पण नॉर्मली तुमचं राजकीय आयुष्य कभी खुशी कभी गम असंच राहिलेलं आहे. हाँ तो वो त्याला काय करायचं? म्हणजे तुम्ही मंत्रिमंडळात नव्हतात, मंत्रिमंडळात आलात आणि हा जीआर निघाला. ये सुख है छाव ढलती आती है जाती है, दुख तो अपना साथी है, इसी लड़ाई अपना साथी है, लड़ते रहो भाई, चलिए. आणि ते जहा नाही चैना वहा नाही रहना, त्याचं काय झालं? हाँ तो नहीं रहना तो नहीं रहना, क्या आता रहना कि नहीं रहना? अभी तक तो चाइना है, अभी चाइना में इसमें क्या बोल रहे हैं बाकी के लोग, वो देख रहे हैं भाई. आपको क्या जल्दबाजी है मुझे मेरी जाने की? कई लोगों को तो बहुत जल्दबाजी है कि ये जाए, अभी आपको भी ऐसा लग रहा है, मुझे बड़ी दुख. नाही, मला एक प्रश्न तुम्हाला विचारणं आवश्यक आहे ह्याचं कारण मी सगळ्या चर्चांमध्ये तो खरं तर राहून गेला, कारण आम्ही अजित पवारांचा पण ट्विट बघितला आणि त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. पक्षाची भूमिका काय आहे राष्ट्रवादीची? ते पक्षाच्या अध्यक्षांना विचार. नाही, पण काही कळतच नाही. मला कळत नाही नक्की काय भूमिका आहे की मराठा समाज हा कळत नाही म्हटल्यावर नक्की काय पक्की काय कळतच नाही. आणि सरकारचं पण फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी असं सरकार आतापर्यंत बघितलं, त्या सरकारमध्ये नेते पण आहेत, त्या सरकारमध्ये विरोधी पक्ष नेते पण आहेत, त्या सरकारमध्ये सरकारच्या विरोधात बोलणारे पण लोक आहेत, सरकारच्या बाजूने पण बोलणारे लोक आहेत. असं सरकार तुम्ही स्वतः कधी बघितलंय का की सरकारच्याच निर्णयाच्या विरोधात? सरकार मधले जे आहेत, आता हे सुद्धा जे 3 पक्षाचं सरकार आहे आणि वेगवेगळ्या आणि विशेषतः म्हणजे जे आहेत हे की पक्षाचं म्हणण्यापेक्षा या सरकारमध्ये वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत. प्रत्येक समाजाचे आपले आपले प्रश्न आहेत. म्हणजे प्रत्येक समाज ज्यावेळेस त्याच्या समाजावर काही प्रॉब्लेम निर्माण होतो त्यावेळेस ते बोलतात ना. आदिवासी समाज आहे ते त्याच्यासाठी बोलत असतात, दलित समाजाचे असतात ते सामाजिक न्यायावर बोलत असतात, प्रत्येकजण बोलत असतात, त्याच्यात चुकीचं काय नाही ना. शेवटी मंत्रिमंडळ जे आहेत सामूहिक चर्चा करून मग काही वेळेला मतभेद होतात, मग त्यावर काही वेळेला ऐकतात सगळे, काही वेळेला नाही ऐकत, चर्चा होते. मनोहर जोशींना ज्यावेळेस मुख्यमंत्री करण्यात आलं होतं त्यावेळेस त्यांना पंत म्हणायचे, म्हणजे शिवसेनेतले पण म्हणायचे आणि बाहेरचे लोक. तुम्ही तर विरोधी पक्ष नेते होतात. मी नाही म्हणालो पंत. तुम्ही कधी पंत नाही म्हणायचं? नाही म्हणालो. पण त्यांच्यावरती फडणवीसांना पण तेच फेस करायला लागतं का कुठे आत्ताच्या परिस्थितीत? जेव्हा अशा पद्धतीचा संघर्ष उभा राहतो त्यावेळेस तो एक कुठेतरी एक प्रॉब्लेम क्रिएट होतो त्यांच्यासाठी, असं वाटतं तुम्हाला की या बाजूने निर्णय घेतला तरी प्रॉब्लेम, त्या बाजूने निर्णय घेतला तरी प्रॉब्लेम अशा परिस्थितीमध्ये? मी त्या दृष्टीने अजून काही विचार केलेला नाही, त्या दृष्टीने त्याचा काही अभ्यास केला नाही. पण ही डिफिकल्टी आहे का? तुम्ही अभ्यास केला, तुम्हाला दिसतं काय? असं नाही, फडणवीसांच्या ठिकाणी कोणीही मुख्यमंत्री असता आणि मुंबईमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, दक्षिण मुंबईत अशी परिस्थिती निर्माण झाली असती तर ती व्यक्ती थोडीशी अडचणीत आलीच असते. तिथे त्या ब्राह्मण असेल ना, मराठा असेल ना, माळे असेल, काय धनगर कोणी असेल, तिथे परिस्थिती अशी झाल्यानंतर जो मुख्य कारभारी असतो त्याला त्याचा विचार करावाच लागतो. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, कारण तुमचा या बाबतीमधला अभ्यास पण त्या ह्याच्यामध्ये आहे. सध्याच्या काळामध्ये आपण बघतोय की सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की आरक्षणामध्ये सुद्धा वर्गीकरण असणं कुठेतरी आवश्यक आहे. त्यांनी SC STच्या बद्दल हा मुद्दा उपस्थित केला आहे, OBC मध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला जातोय. रोहिणी आयोगचा अहवाल ऑलरेडी आलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे की कुठल्या OBC समाजातल्या जातींनी आरक्षणाचा सगळ्यात जास्त फायदा उचलला आणि छोट्या जातींना त्याचा फायदा मिळू शकला नाही. त्या दृष्टीने तुमच्याकडनं काही प्रयत्न होणार आहेत का? मग त्याचा सुद्धा विचार करण्यासाठी OBCचं आरक्षण तर टिकलं पाहिजे म्हणून तर लढतोय. आता आरक्षणच आमचं टिकलं नाही तर मग ते कसले स्लॅब टाकताय आणि कसले काही वेगवेगळे रोहिणी आयोग निर्माण करताय आणि इम्प्लिमेंट करताय, ते तर टिकू दे अगोदर. जे मुळात आहे आरक्षण ते तर इंटॅक्ट राहिलं तर हे पुढचे मुद्दे आहेत. आता हेच धोक्यात आलेलं आहे. उज्ज्वल साहेब, तुम्ही खरं तर काही आड पडदा न ठेवता बोलणारे म्हणून प्रसिद्ध आहात आणि आज सुद्धा तुम्ही कुठे पडता आता? नाही, आता तेच मी म्हणतोय की आज तुम्ही आड ठेवला ना पडदा ठेवला, पण तरी सुद्धा मध्ये मध्ये छोट्या छोट्या फटी मला दिसत होत्या
की ज्याच्यामध्ये तुम्हाला बोलायचं नव्हतं त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे, असं तुम्ही सांगत होतात. आता मला सांगा, तुमचा अभ्यास संपल्यानंतर आपल्याला परत एक चावडी करायला लागणार आहे भुजबळ साहेब, कारण ते पण खूप महत्वाचे प्रश्न आहेत. तुम्ही सकाळ संध्याकाळ त्या विषयाचा अभ्यास करता, पण त्यामुळे तुम्ही प्रत्येकात तयार आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. माझा अभ्यास नाही एवढा, त्याच्यामुळे काही गोष्टीचा मला अभ्यास करावा लागतो. आणि तुमच्या दिमतीला एवढे सगळे हे सगळे अभ्यासूच आहे, सगळे हे सगळे असतात. मी एकटा असतो इकडे, काय करणार. तुमचं वाचून तुमचं बघून काय काय मला कळतं, त्याप्रमाणे मी जाण्याचा प्रयत्न करतो. पण तरी आज तुम्ही आम्हाला पण गोष्ट माहित नव्हती की 2 GR निघाले होते. म्हणजे आपण सुद्धा ज्यावेळेस त्याच्यावरती गोष्टी हे करत होतो त्यावेळेस 2 GR निघाले होते. ही गोष्ट तुम्ही नव्याने सांगितली आम्हाला, पण या गोष्टी माहिती. 1 तास बसून राहिले होते की नाही ते मंत्री, ते पाठवलं नाही ताबडतोब बदललं की नाही. मग तुम्ही सांगितलं हो, म्हणजे तुमच्या जे काय कॅमेरा समोर कॅमेरा असतात वगैरे जे काय असेल तुमचं, आम्हाला मी तर गेलो नाही तिकडे, पण जे काय चाललं ते बघत होतो ना. तर मला असं वाटतं छगन भुजबळांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे. कारण शेवटी जे छगन भुजबळ म्हणाले ती गोष्ट खरी आहे, खरं बघायला गेलं तर, की कुठलंही आरक्षण हे काही गरिबी हटावचा मुद्दा नाही. त्याच्यातनं सोशल अपलिफ्टमेंट कशा पद्धतीने होऊ शकतं, सामाजिक न्याय कसा मिळू शकतो, हा त्याचा खरं तर उद्देश आहे. तो उद्देश पूर्ण होतोय का यावरही कुठेतरी लक्ष देणं आवश्यक राहणार आहे. पुढच्या काळामध्ये ही लढाई कशा पद्धतीने जाते यावरती आपलं लक्ष असेलच. भुजबळ साहेब जर कोर्टात गेले तर आपण कोर्टामध्ये सुद्धा त्यांना फॉलो करूच. सध्या आमचं भुजबळ साहेबांवरती लक्ष असेलच, जरांगे पाटलांवरती तर आहेच आपलं लक्ष. त्यामुळे हा सगळा मुद्दा कुठल्या दिशेने जातो यावर आपण लक्ष ठेवूया. पण भुजबळ साहेब, तुम्ही स्पष्ट भूमिका तुमची जी काय आहे ती ह्याच्यामध्ये ठेवलीत आणि अनेक गोष्टी आम्हाला उलगडून ह्याच्या आज सांगितल्या, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.